इकडं ना आता आम्ही सरळ पायी पायी चाललेले. आता आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. तर माझं नाव आहे प्रशांत भागवत. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर आता आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही या बसने चाललेले, या बसने प्रवास करणार आहे. तर आम्हाला जायचं एक्झॅक्टली देवगाव राजाला. तर देवगाव राजाला किती वेळात पोहोचणार आहे, कसं पोहोचणार आहे आम्हाला एक्झॅक्टली माहित नाही. बसचा टायमिंग इथं माहित नव्हतं. तर आम्ही आता या नागपूरच्या बसने चाललोय जालना पर्यंत. तिथून आम्ही दुसरी बस पकडून जाणार आहे. तर किती वेळात पोहोचणार आहे, कसं पोहोचणार आहे ते आता आम्हाला माहित नाही. तर सकाळी मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आले, मस्त प्रोडक्ट वगैरे पॅकिंग करून आणलेले मस्त. तर आता तिकडे जाऊन मस्त स्टॉल लावायचे आणि एक मोठा सेमिनार होणार आहे. तर ते सेमिनार अटेंड करून मग आम्ही तिथं तसंच निघून जाणार आहे. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. तर आता आम्ही बालाजीवर मंदिरवरनं निघालोय. आता इकडून आम्ही चाललोय कॉलेजला. कॉलेजवरनं काय म्हणतात ते प्रोग्राम अरेंज केलेलं आहे हेल्थ अवेअरनेसचं. तर आम्ही तिकडे चाललेलं आहे बघण्यासाठी आणि लोकांना माहिती देण्यासाठी. तर हे शिवम सर, आदित्य सर चाललेले हे बघू शकता. तर आता आम्ही इथून निघालोय, बस स्टँड पासून जवळ आहे कॉलेज. तर आम्ही जेवण वगैरे करून आलेले. म्हणजे मागच्या वेळेस आपण जिकडं आलो होतो तिकडेच आलेलो आहे. देळगाव राजा, देळगाव राजा नाव आहे या गावाचं. हा तेच ते देळगाव. देळगाव राजा गावात आलेले. हे बघू शकता इकडे बांधकाम चालू आहे. इकडे रिक्षा लावली, इकडे दुकान आहे. इकडे क्रांती सूर्य महात्मा चौककडे आलेले. इकडे ना आता आम्ही सरळ पायी पायी चाललेले. आता आपण भेटूया थोड्याच वेळात. फायनली आम्ही घरी आलोय. बॅग खूप जड आहे त्याच्यामुळे मला काही जास्त चालता येत नाहीये. तर आम्ही देवगाव राजाजवळ बस पकडली आणि डायरेक्ट सिडको बस स्टँड जवळ आलो. रिक्षा धरली आणि मग तिथून मग तसंच रिक्षाने बसून आलो. तर आता आम्ही चाललोय रूम वरती. फ्रेश वगैरे जेवायला बसणारे जेवायला बसणारे. तर आता माझा आवाज बघू शकता खूप बसलेलं दिसते. ऊन लय कडक होतं आणि मी खूप तापेलच होतं. माझे पाय पण खूप दुखायला लागले चालून चालू. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. तर आता वाजले आता 11:15 वाजलेले. तर आता आम्ही झोपायला चालले. तर आता आम्ही बाहेर काय आम्ही फिरून नाही आले. तर आम्ही इथं रूमवरतीच बसले. तर इथं पाण्याची किल्लत झाली, म्हणजे गडबड अशी झाली सकाळी का आम्ही ओंकारला विचारून डायरेक्ट कॉक चालू करून घेतला होता आणि मग बंद. ते 2000 लिटरची टाकी खाली झाली. आता 2 दिवस पाण्याची किल्लत आहे. पण आता काय होईल काय नाही आता काय सांगता नाही येत. शक्यतो टँकरच मागवणार आहे असं वाटतंय मला उद्या. म्हणजे टँकरच मागवणार आहे असं वाटतंय मला. तर घाई गडबडीत मी कॉक बंद करायचं विसरूनच गेलं. कारण सकाळी खूप लवकर उठून जायचं होतं आणि घडी घडी मला फोन यायचे का लवकर आवरा म्हणून. त्या फोनची रिंग वाजत होती कंटिन्यू. त्याच्यामुळं मग माझं लक्ष नाही गेलं. मी कपडे वगैरे प्रेस केले, एक जोड कपडा टाकलं होतं. म्हणलं आज तिकडं मुक्कामी राहावं लागेल का काय या उद्देशाने मग ते सगळं वस्तू वगैरे भरली, प्रोडक्ट वगैरे भरले आणि आम्ही तिथं स्टॉल लावला. तिथं स्टॉल लावल्यानंतर ना मग आम्ही तिथं एक कॉन्फरन्स मीटिंग होती. ती कॉन्फरन्स मीटिंग मध्ये गेलो आणि शिकून आलो की एक्झॅक्टली प्लॅन वगैरे कसं देते, काय देते आणि कशी मीटिंग अरेंज करायची, कसं मॅनेजमेंट करायचं, या सगळ्या गोष्टी शिकून आलो. तर मग तिथून मग आम्ही बस पकडली आणि तिथून मग घरी आलो, फ्रेश वगैरे होऊन झालो आणि आता जेवण वगैरे केलंय. थोडं फेरफटका मारून आलो जेवण झाल्यानंतर.
तर आता आजच्यासाठी एवढंच. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा.